चेतन अग्रवालचं कुटुंब पिंपरी चिंचवड भागात बांधकाम व्यावसायिक म्हणून चांगलं नाव आहे. लोकप्रिय आहे. तसेच सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल आणि सियाचे आजोबा हे मार्केट यार्ड भागातले प्रसिद्ध मसाला व्यावसायिक. सिया पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये बी.कॉम करत होती. काही महिन्यापूर्वीच तिच्या वडिलांनी तिला बेकरी सुरू करून दिली. केतन आणि सियाचा साखरपुडा 19 फेब्रुवारीला झाला. दोघांच्या कुटुंबियाची चांगली ओळख होती. पण नोव्हेंबर महिन्यापासून सियाचे चेतन चौधरी सोबत अफेअर सुरू होते. चेतन सुद्धा मार्केट यार्ड भागातलाच मसाल्याचं दुकान आहे. त्यामुळे दोघांची जुनी ओळख, ज्याचं रूपांतर आधी मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं. इकडे साखरपुडा झाल्यावर केतन आणि सिया भेटत होते, डिनरला जात होते. सिया केतनच्या घरी जेवायलाही जायची. पण केतन आणि सियामध्ये अनेक वेळा भांडण व्हायची. ती छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण करायला लागल्याने केतन हा विषय त्यांच्या वडिलांना सांगितला. तुम्ही मुलीची खात्री केली आहे का, असा प्रश्न सुद्धा विचारला, ज्याच्यावर त्याच्या वडिलांनी तिच्या कुटुंबियाकडून खात्री केलेली आहे. ते आपल्या पाहुण्यातलेच आहेत, चांगले संबंध आहेत, तीच खात्री आहे. सियाचं वय लहान आहे, आपण तिला समजून सांगू, असं म्हणत केतनला दिलासा दिला. तेव्हा मुलाला संशय आला होता. आणखीन चौकशी केली असती तर त्याचा जीव वाचला असता. तिने त्याला 4 वेळा लोहगडावर नेले, त्याला मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केतनच्या वडिलांनी केलाय. केतनला ट्रेकिंगची प्रचंड आवड होती. ही गोष्ट सियाला माहीत होती. त्यामुळे तिने अनेक वेळा केतनला ट्रेकिंगला जाऊया असं विचारलं. मला फिरायला गडावर जायचंय असं हट्ट केला. मे महिन्यात 19 तारखेला केतन सियाच्या बर्थडेचं काउंटडाऊन म्हणून सेलिब्रेशन केलं. तिला दिलेलं सरप्राईज, तिच्यासोबत केलेला डान्स याचे व्हिडिओ स्वतः सियाने टाकले. त्यानंतर मेच्या शेवटच्या आठवड्यात 31 मेला सियाने केतनला लोहगडावर घेऊन गेली. फिरून पुन्हा आले. त्यानंतर 4 जूनला सियाने केतनकडे पुन्हा लोहगडावर जायचा हट्ट केला. पण केतनच्या आईने तुम्ही जायचं नाही असं सांगितलं. सारखं सारखं लोहगडावर का जायचं असं म्हणत केतनला पाठवलं नाही आणि तो प्लॅन पुन्हा रद्द झाला. 6 जूनला केतन आणि सियाची प्री वेडिंगला बालीला जाणार होते. पण तेव्हा एअरपोर्टवर गेल्यावर केतनचा पासपोर्ट गायब झाल्याचं समजलं. त्यामुळे तो प्लॅन कॅन्सल झाला. आता समोर आलं की सियाने बालीला जायला लागू नये म्हणून केतनचा पासपोर्ट बॅगमधून फाडला आणि जवळच्या वॉशरूम मध्ये फ्लश केला. केतनच्या खुनाचा तपास करताना तिने पासपोर्ट सोबत नेमकं काय केलं हे समोर आलं. तिला त्याच्यासोबत बालीला जायचं नव्हतं. त्यामुळे तिने 4 जूनला केतनला लोहगडावर नेऊन संपवण्याचा प्लॅन केलेला. तो फसल्यावर तिने पासपोर्ट गायब केला आणि बालीला जायचं टाळलं, असं केतनच्या कुटुंबियाचं म्हणणं आहे. बालीला जाणं कॅन्सल झाल्यावर सियाने पुन्हा केतनशी वेगवेगळ्या कारणावरून भांडण करायला सुरुवात केली. पुन्हा लोहगडावर जाऊ असं म्हणत हट्ट केला. तिने अनेकदा हट्ट केल्यानंतर 14 जूनला केतन आणि सिया पुन्हा लोहगडावर गेलो. केतनच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात याबद्दल एक धक्कादायक गोष्ट सांगितली. केतनने त्यांना सांगितले की 4 जूनला लोहगडावर जाऊ दिलं नाही म्हणून सियाने रडून रडून अकांड तांडव केला. मला खूप त्रास झाला, त्यामुळे यावेळी मला जाऊ द्या. त्यामुळे आम्ही होकार दिला आणि दोघं लोहगडावर गेले. या सगळ्यात केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की 14 तारखेलाच सियाने केतनला लोहगडावरून धक्का दिला होता. पण केतनने लगेच एका झाडाला धरलं आणि तो वाचला. सियाला का धक्का दिला असं विचारलं. तिने सांगितलं की तिथे साप होता, तुला चावला असता, त्यामुळे तुला धक्का देऊन बाजूला केलं. केतनने तेव्हा तिला मिठी मारली आणि जीव वाचवल्याबद्दल थँक्यू म्हणाला. पण मुळात तो केतनचा जीव घेण्याचा प्रयत्न होता, जो हुकला.